नमस्कार मंडळी, आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. परदेशात मैत्रिणींबरोबरची ही माझी पहिलीच ट्रिप होती, त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल होता. सकाळची सुरुवात झाली एका सुंदर ड्राईव्हने, मस्त गप्पा आणि खूप एक्साइटमेंटसोबत. त्यानंतर आम्ही पोचलो आहे सुंदरशा बेकरीमध्ये, जिथे आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला. छान कॉफी, फ्रेश पेस्ट्रीज आणि कोझी वाईब्सने आमच्या दिवसाची सुरुवात अजूनच सुंदर झाली. आणि आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर चला जाऊया आपल्या पहिल्या स्टॉपकडे, कॅपिटोला बीच. हे ठिकाण प्रसिद्ध आहे त्याच्या सुंदर बीच व्ह्यूसाठी आणि कलरफुल घरांसाठी. चला तर मग एक्सप्लोर करूया. हॅलो, सो आम्ही आमच्या फर्स्ट स्टॉपला आलेलो आहे आत्ता, जे की आहे कॅपिटोला बीच, जिकडे असे सुंदर कलरफुल हाऊसेस आहेत. आणि सी टाऊन आत्ता आहे, ॲक्च्युली खूप सकाळ आहे त्याच्यामुळे सगळ्या काही गोष्टी उघड्या नाही आहेत, बट खूपच क्यूट टाऊन आहे आणि तुम्ही डेफिनेटली इकडे यायला पाहिजे. कॅपिटोला हे कॅलिफोर्नियामधलं एक छोटंसं पण खूप सुंदर बीच टाऊन आहे. इथली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे बीच समोरची रंगीबेरंगी व्हेनेशियन कोर्ट हाऊसेस, ज्याच्यामुळे या ठिकाणाला एकदम पोस्टकार्डसारखा लुक येतो. इथे समुद्राचा शांत आवाज, सुंदर बीच व्ह्यू, क्यूट स्ट्रीट्स आणि कलरफुल हाऊसेस सगळंच खूप पीसफुल आणि ड्रीमी वाटत होतं. कॅपिटोलामध्ये आम्ही खूप निवांत फिरलो, बरेच फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि थोडा वेळ बीचजवळ बसून फक्त त्या वाईब्स एन्जॉय केल्या. खरंच अशा छोट्या छोट्या मुमेंट्समुळे ट्रिप अजूनच स्पेशल वाटायला लागते, नाही? सो आम्ही आता जस्ट कॅपिटोला बीच वर जाऊन आलो आणि मी तुम्हाला दाखवलं की किती सुंदर घरं आहेत आणि ही जागा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट व्हिजिट करू शकता. आता इथनं आय थिंक 43 मिनिट्सवर आहे कार्मेल बाय सी, आणि तिकडे आज आम्ही दिवसभर काय एक्सप्लोर करणार आहे मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करते. सो स्टे ट्यून्ड. इकडे असे जागोजागी त्यांनी छान मॅप्स ठेवले जे तुम्ही घेऊ शकता. इकडे डायनिंग गाईड्स आहेत, काही मॅगझिन्स आहेत. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आलो आहे, डेलमार म्हणून. छान सगळे पेस्ट्रीज आणि कॉफी आहे. खूप सुंदर सगळं आर्ट लावलं आहे, खूप सुंदर आर्किटेक्चर आहे याचं. आईस्क्रीम्स, दिस इज द आयकॉनिक प्लेस, जिकडे फोटोज लोक घेतात. डिफरंट काइंड ऑफ आर्किटेक्चर, खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर स्टोर आहे. ते ब्रेसलेट्स आणि रिंग्स काय घ्यायचं असेल तर बाय करू शकता. क्यूट असं स्टोर आहे. इकडे असे छान कार्ड्स, इकडे बुक्स आहेत, इकडे कपडे आणि हुडीज. इकडे पण खूप सुंदर असं, इकडे सगळ्या हुडीज आणि बॅग्स आहेत. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. इयरिंग्स, आम्ही ला बायसेक्लिटे नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि हे मिशलिन गाईडमध्ये आहे. आणि वी आर वेटिंग कारण की इथे ह्यूज लाईन आहे मागे. आता लेट्स सी इफ इट्स वर्थ द हाईप.
My friends are hungry, sitting here with shopping. Let's go. Hungry. सो आम्ही असं छोट्याशा कॉटेजमध्ये आम्हाला जागा मिळाली, विच इज सो क्यूट. हा आमचा टेबल आहे आणि ते असं बाहेर हे रेस्टॉरंट दिसतंय. दिस इज व्हेरी ब्युटिफुल. दिस इज हाऊ इट लुक्स. कॉटेज टाईप. आय डोंट नो लाईट कशी येते, बट इथे आम्ही बसलोय. छोटीशी प्लेस आत आहे एकदम, आणि इथून बाहेर निघाल्यानंतर असं सगळं रेस्टॉरंट आहे इकडे. आणि दिस इज द हट, त्याच्यामध्ये आम्ही बसलोय. सो दिस इज व्हेरी क्यूट. आणि असं एंट्री केल्यावर इथे आमची टेबल आहे, आमचा टेबल आहे बेसिकली. It's 2x, okay? Very nice. इकडे आता सुंदर असं सगळीकडे त्यांनी छान फुलं लावली आहेत. आणि दिस इज कार्मल प्लाझा, ज्याच्यामध्ये सगळे स्टोअर्स आहेत. आणि आता आम्ही इकडे आत वॉक घेणार आहोत. सगळे लक्झरी शॉप्स आणि सगळ्या गोष्टी इथे आहेत. इथे सुंदर अशी ॲली आहे. इकडे खूप सारे स्टोअर्स आता बंद झालेत कारण की आम्ही खूप लेट आलो आहे. बट येस, इकडे खाली असे सगळे खाण्याची स्टोअर्स आहेत वेगळे वेगळे खालच्या फ्लोअरवर, आणि वरती सगळं शॉपिंग सेंटर आहे. खूप क्वाईट आणि पीसफुल जागा आहे आणि खूप छान पण आहे. सो आता मी थोडंसं चेकआउट करतो काय काय आहे एक्झॅक्टली. जस्ट सन सेट झाला आणि इथे बीचवर आम्ही आलो आहे. सो खूप छान व्ह्यू आहे. लोक एन्जॉय करतायत, बसलेत. आणि आम्ही आता निघणार आहोत कारण की ऑलरेडी सनसेट झाला. आम्ही जस्ट चेक इन केलं आहे आणि अशी हॉटेलची लॉबी आहे. सो इकडे एंट्री करता करताच वॉशरूम, इकडे मिरर, इकडे मिररच्या साईडला डिटेलिंग खूप मस्त केली आहे. आणि इकडे शॉवर, आणि इकडे असा छानसा मिरर आहे फुल लेंथ. इकडे कबर्ड जिकडे आम्ही ऑलरेडी सामान ठेवलं आहे. आणि हे आमचे 2 बेड्स. ते लिहिलं आहे वेलकम राजश्री. इकडे कॉफी मशीन, पाणी, आणि आय थिंक आता व्ह्यू तर सकाळी दिसेल. सो येस, आता आम्ही हॉटेल रूमवर आलो, चेंज केलं, फ्रेशन अप झालो, आणि आम्ही थोडंसं खाल्लं जे आम्ही आणलेलं होतं. आणि आय वॉज टू लेझी टू मेक व्हिडिओ. सो आता आम्ही थोडासा गेम खेळणार आहे. आणि उद्या सकाळी परत एकदा कार्मेल बाय सीच्या आसपासचा जो राहिलेला एरिया तो आम्ही सगळा कवर करणार आहोत. सो इकडे बोलायचं चाललं कारण की वी आर गोइंग टू गो प्ले गेम्स नाव. सो येस, लेट मी शो यू. सो हा गेम जो आहे याचं नाव आहे डिक्सिट. सो आय थिंक असं काहीतरी डिक्सिट, अ पीस इज वर्थ 1000 वर्ड्स. आता मला हा गेम समजून घ्यायचा आहे. या दोघींना इकडे हसायला येतं आणि आम्ही सगळं यांचं इकडे डिस्कशन चाललंय. ह्यांनाच गेम माहित नाहीये दोघींना.
They don't do the हिला काहीच माहित नाहीये, हिला काहीच माहित नाहीये. She's Ah, crazy. guys, Don't listen she's to her hitting me, words. guys. She's crazy. She's. आणि आकर्षाला माहितीये पण आकर्षा I'm recalling. येस शी इज रिकॉलिंग. Yeah, I forgot that part. कोणाला Okay, माहित let me असेल say तर it, कमेंट करा. Now I feel so insulted. Okay, I'm going to get angry now. Angry. Angry young woman. Angry. I will lick your camera. Okay. Okay. Suppose. Wait. Listen. Yeah, Listen. sorry, huh? She said the clue is. Stop. No, I'm just game. We are playing. Yeah. Are you getting an attack or something? What are you trying to do? I'm not even doing it. I'm scared. I'm scared. Yeah. See? Okay. That's चार्जिंग. सो टेस्ला चार्जेसला आम्ही आलोय आणि आता वी आर चार्जिंग. हॅलो. सो आता सकाळचे ऑलमोस्ट 8 वाजत आले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे एक्सप्लोर करायला आणि चार्जिंग करायला. आणि आता इथे आम्हाला समोरच फार्मर्स मार्केट दिसतोय. सो आम्ही चाललो आहे आणि आम्ही फक्त बघून येणार आहे. तुम्हाला पण मी दाखवते की तिथे काय काय आहे. अजून रोजचं आवरायचं राहिलं आहे. माझी अंघोळ झाली आहे. मॉर्निंग. इकडे फार्मर्स मार्केट आहे. इकडे एकदम फ्रेश भाजीपाला मिळतो आणि रँडमली आम्हाला जिथे आम्ही आहे त्याच्याजवळच आम्हाला मिळालं. इथे फुलांचं शॉप आहे. इकडे स्ट्रॉबेरीज आहेत. इकडे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे फ्रूट्स आहेत. आलमंड बटर आहे. आलमंड जे लाईक सगळं फ्रेश. इकडे फ्रूट्सही सगळे आहेत लाईनमध्ये. Were you tent camping? No, इकडे रोज आम्ही इकडनं आता फ्रेश स्ट्रॉबेरीज विकत घेतल्या आहेत. ह्या इथल्या सगळ्यात चांगल्या स्ट्रॉबेरीज आहेत. आणि इकडे सुंदर फुलं आहेत. जवळून दाखवते आता ही व्हरायटीज ऑफ फ्लावर्स. सगळे एकदम छान आणि सगळे फ्रेश आहेत. सो स्ट्रॉबेरीज तिकडनं मी घेतल्यात आणि आता मी कारचं स्टेटस चेक करायला चाललो आहे. ॲक्च्युली फार्मर्स मार्केट्स खूप इथले मस्त असतात. मी सनीवेलच्या फार्मर्स मार्केटमध्ये जेव्हा कधी जाईन तर मी तुम्हाला डेफिनेटली दाखवेल. कारण इकडे तर आत्ता अजून स्टॉल लागतच होते. आम्ही खूप अर्ली मॉर्निंग आलो आहे. बट डेफिनेटली मी तुम्हाला दाखवू शकते की कसं फार्मर्स मार्केट असतात आणि काय काय हे लोक विकतात. बेसिकली शेतकऱ्यांचा जो माल असतो तो डिरेक्टली हे लोक इकडे आणतात. सो आम्ही जस्ट आत्ता हॉटेलवरती येऊन पोचलो आहे आणि आणि आता आम्ही फटाफट पॅकिंग करू आणि आम्ही निघू परत एकदा कार्मल बाय सीसाठी. सो स्टे ट्यून की मी आज काय काय करतोय. आपण एका फेमस बेकरीमध्ये जाणार आहे कार्मलच्या. सो येस लेट्स गो. येस. सो आम्ही सगळी पॅकिंग केली आणि लेट मी शो यू. काल रात्री तर दिसत नव्हतं पण आता आय कॅन शो यू हाऊ दिस प्लेस लुक्स आउटसाइड. इकडेच रस्ता जातोय आणि मागे पण इकडे हायवे आहे. गाड्या दिसत असतील. सो असं छान रोड आहे. इथे बसायला छान भेटले. मी जस्ट फ्लिप द कॅमेरा. सो यस इकडे बसायला असं सेटअप दिलं आहे सो दॅट यू कॅन एन्जॉय युअर कॉफी. बाहेर असा छान रोड आहे. खाली झाडी. आवाज येतोय गाण्यांचा बट रात्री सरप्राईजली काहीच आवाज नाही आला. सो जे की चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही निघालो आता. आम्ही निघालो आहे. सो लेट्स गो. ही हॉटेलची लॉबी आहे. इकडे असंच बार सो दॅट यू कॅन ड्रिंक. रात्री लोक इकडे बसलेले होते. इकडे टी व्ही आणि छान असं सेटअप आहे सगळं. इकडे पण छान सेटअप आहे.
बाहेर सगळ्या गाड्या वगैरे दिसत आहेत. इकडे ऑटोमॅटिक डोअर आहे, सो विल जस्ट गो आउट अँड चेक आउट. ही प्रॉपर्टी ॲक्च्युली मी रात्री येऊन बघितलीच नाही की काय आहे, म्हणून मी थोडंसं दाखवायला आली. इकडे पण असंच बॉनफायर तुम्ही करू शकता आणि यू कॅन जस्ट चिल हिअर, सिट हिअर. हे आहे हॉटेलचं नाव, हिल्टन गार्डन. सो इकडनंच आपण बाहेर निघणार आहोत. सो लेट्स गो बॅक. थोडंसं बाहेर दाखवते की इकडे काय काय स्नॅक्स वगैरे असतात. सो जे तुम्ही विकत घेऊ शकता. असे वेगवेगळे चॉकलेट्स आहेत, पॉपकॉर्न्स. इकडे औषधी गोळ्या जर कोणाला लागल्या तर बेसिक्स सगळ्या गोष्टी इथे आहेत. सो इकडे आईस्क्रीम किंवा चिकन किंवा फ्रोझन जे पण गोष्टी आहेत सगळ्या आहेत. ते वाईन्स आहेत. इकडे मॅक अँड चीज. इकडे वॉश करायचे कपडे, प्लास्टिक काही लागलं. इकडे सगळे स्नॅक्स आहेत. इकडे सगळे चिप्सचं फुल हे आहे, बॉटल्स. इकडे पण चिप्स आणि मिल्क आणि सगळ्या कोल्ड बेवरेजेस. इकडे योगर्ट आहे, पाणी. सो यस, मी इकडनं आता आपण परत निघतो बाहेर. अँड दिस इज लॉबी अगेन. सो डू यू वॉन्ट टू चेक आउट. इकडे कॉफी पण आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो येस, इकडनं स्टारबक्सची डार्क टोस्ट. सो इकडनं मी कप घेते आणि आय जस्ट हॅव लिटिल बिट आणि त्याच्यावर आपण शेअर करते. इकडनं मला जर काय कॅफे डिलाईट, जर झिरो कॅफे स्वीटनर पण आहे, 0 कॅलरी स्वीटनर. सो मी बहुतेक एक टाकेल आणि कॉफी टाकून मग तुम्हाला दाखवते. सो मी कॉफी घेतली आणि आता लेट्स गो, आपण खाली जाऊया. हे इकडचं सिटी हॉल आहे. सुंदर अशी बिल्डिंग आहे, ऑफिसेस आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. इकडे नाव लिहिलं आहे. बिल्डिंग आहे, हॉटेल आहे ॲक्च्युली हे. आणि आता आम्ही इथे थोडं फिरू आणि मग बेकरीला जाऊ. मला हे घर पण खूप आवडलं, मला दाखवते. वुडन डिटेलिंग आणि सगळं काही. हे पाथवे, एव्हरीथिंग लुक्स व्हेरी नाईस. सो हा अजून एक पार्ट आहे आणि इथे सुंदर सगळे ट्रीज आहेत. आणि इकडे रेस्टॉरंट पण आहे जिथे तुम्ही बसू शकता. आणि तिकडे छान असे बुटीक शॉप्स. आणि आता आम्ही इकडे चाललो आहे पुढे. इथेच बेकरी आहे. सो येस, सो आय एम गना टेक यू देअर. आणि इथे थोडे फोटोज काढून मग आम्ही निघणार. ओके. खूप साऱ्या गोष्टी खाण्यासाठी. द मस्ट सी ऑर कम स्पॉट. सो इकडे एकदम फुल अशी लॉंग लाईन आहे. गर्दी पण खूप जास्त आहे. खूप छान पेंटिंग्स लावल्या आहेत आणि सगळं खूप बिझी वाटतं. आणि इकडनं असं बाहेर आणि सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. तरी खूप आता मी जाऊ आणि घेऊ. सो ब्रेकफास्टसाठी मी घेतलं अቮकाडो टोस्ट आणि काहीतरी सँडविचेस आणि बेकनचं पेस्ट्री आणि मध्ये कॉफी. आणि वी आर इटिंग inside the cafe, the same cafe. So let us enjoy the food now. Bye bye. So हे सुंदर कॉटेजेस आहेत जे आम्ही बघायला आलो आहे. फोटोत माहीत नाही किती चांगलं दिसतंय व्हिडिओमध्ये, बट इट्स रिअली ब्युटिफुल.
मी गिव्ह यू क्लोजर व्ह्यू. हे पहिलं कॉटेज ब्युटिफुल. हे आहे दुसरं कॉटेज आणि असं सुंदर. इकडे असे सुंदर हायवेज आहेत, पाथवेज जे दुसऱ्या रस्त्यांना जोडतात. आणि झाडाची किती छान ग्रोथ झाली. हे किती सुंदर पाथवे आहे बघा. इकडे एक डोर आहे. इकडे असं मस्त लाईट मागणं असं दिसतं. तुम्हाला असं दाखवते. नाव आहे कॅफे ट्री हाऊस कॅफे. पण खूप छान अशी बिल्डिंग आहे. अँटिकचं शॉप आहे आणि वरती बिल्डिंग आहे. सो लेट्स गो अँड चेक इट आउट. आतून छान वाईट आणि इकडून बाहेर पण जागा नाही, पण आत बसलो. आणि आता मेन्यू मी बघतो काय आहे. मी थाई मागवली आहे. पिझ्झा फ्राईज, चिकन, असं सगळं पॅलेट. आम्ही लंच करतोय दोघी. बिझी इटिंग. अशी आमची ही सुंदर ट्रिप इथेच संपली. खूप छान ठिकाणं पाहिली, फोटो काढले आणि गप्पा मारल्या. सुंदर आठवणी घेऊन आता आम्ही घरी परतलो. मला आशा आहे की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. बाय बाय.